राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार यांचं शासकीय हे निवासस्थान आहे आणि प्रचितीगड या शासकीय निवासस्थानात आपण पाहू शकतो की संपूर्ण पाण्याची गळती जी आहे ती सीलिंग मधून होताना आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः विजय वडेट्टीवार जे आहेत ते इथे कार्यकर्त्यांची भेट सुद्धा घेतात आहेत। वडेट्टीवार सर, 6 महिन्यापूर्वी या निवासस्थानी तुम्ही राहायला आलात, शासकीय निवासस्थान आहे, कोट्यवधी रुपयांची खर्च जे आहेत त्या निवासस्थानांवरती रिनोव्हेशनसाठी केली जातात मंत्र्यांच्या आणि इतर बंगल्यांवरती, आणि आता ही परिस्थिती उद्भवली आहे। पावसाळ्याला अजून 2 महिने बाकी आहेत। गळताना दिसते, आता तुम्ही सगळे बघत आहे, म्हणजे एकूणच हे जसं गळत आहे तशी सरकारला गळती लागली, हे आता लपून राहिलेलं नाही। आणि म्हणूनच मला असं वाटतं की सरकारच्या तिजोरीतील खळखळाट ही कामाची पद्धत दर्शवते आहे। सरकार केवळ लोकप्रिय घोषणा करून कमिशनखोरीमध्ये आणि टेंडरबाजीमध्ये रोज 10% कमिशन वाढते, यांचं आता 40%वर झालेलं आहे। जेवढी तिजोरी लुटता येईल तेवढी लुटायची आणि महाराष्ट्राला बेचिराग करायचा, एकच गोष्टीने सरकार झपाटलेलं आहे। आता हे लपून राहिलेलं नाही, म्हणूनच या गोष्टीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। 10 दिवस झाले टेलिफोन बंद आहे, हे पाणी गळत आहे म्हणून सांगितलं आहे, सरकारचं लक्ष नाही तर नाही, 2 महिन्यासाठी काढू, त्यानंतर हे सरकार पुरात वाहून जाईल। जनतेने ठरवलं आहे, त्याचं उत्तर जनता यांना देणार आहे। कंत्राटदारांची अनेक बिलं देखील कोट्यवधींची थकलेली आहेत, त्याच कारणास्तव ही कंत्राटदार जे आहेत PWD मध्ये काम करणारे ते अशा निकृष्ट पद्धतीचं काम करतात। नाही, महाराष्ट्रातली कंत्राटदारांची 10% सुद्धा देयके दिली नाही। एका जिल्ह्यामध्ये 700-800 कोटीची देयकं थकली आहेत। अख्ख्या महाराष्ट्रात पाहिलं तर जवळपास मला वाटतं की एक 30-40 हजार कोटीची देयकं थकली आहेत, आणि सरकार 700 कोटी जर थकली असतील तर 50 कोटी 100 कोटी रुपये देतं आणि तोंडाला पानं पुसत आहे। सगळ्या कंत्राटदारांनी निर्णयच घेतला आहे की आम्ही यावर बहिष्कार घालू, आणि सरकारचा हा निर्णय मला वाटतं कंत्राटदाराचा निर्णय हे महाराष्ट्रातील कामं ठप्प पडण्यामध्ये होईल। कारण तिजोरीत नाही दाणा आणि नानाजी म्हणा असं एक नवीन आता प्रयोग यांनी सुरू केला आहे। नवनवीन घोषणा करायच्या, तिजोरी बघायची नाही आणि लूट करायची, त्याचे सगळे परिणाम आहेत। परंतु या सगळ्या संदर्भाची तक्रार तुम्ही करणार आहात का? आता केलेलीच आहे, ऑलरेडी आम्ही सांगितलंच आहे, ऑलरेडी तक्रार केलेली आहे, तरी पण दखल घेतली जात नाही। खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या संदर्भाची तक्रार जी आहे ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार करणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। 6 महिन्यांपूर्वीच त्यांना हे प्रचितीगड जे शासकीय निवासस्थान जे आहे ते भेटलेलं होतं। जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।